तर आता लाडकी बहिणींसाठी एक खुशखबर आहे आणि ती आता खुशखबर काय आहे, की ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे किंवा ज्यांची ई-के-वाय-सी झालेली नाही, त्यांना हप्ते येत नाहीयेत, सगळ्यांचे हप्ते थांबलेले आहेत. तर त्यांच्यासाठी एक अपडेट आलेली आहे आणि ते अपडेट पण मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. नोटीस आलेली आहे. तर मग आता त्यामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे, की ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत, ते काय कारणामुळे थांबलेले आहेत आणि त्या लाडकी बहिणींना काय करायचं आहे, त्यासाठी पण त्यांनी त्यामध्ये लिहिलेले आहेत. आणि पाठीमागचे जे हप्ते थांबलेले आहेत, ज्यांची ई-के-वाय-सी झालेली होती, तरी सुद्धा त्यांना हप्ता येत नाहीये आणि ज्यांचे हप्ते समजा आता हे फेब्रुवारी महिन्याचे फक्त आले, पण पाठीमागचे आले नाही. तर त्यांच्यासाठी काय? कारण की आता हे समजा आता हे फेब्रुवारी, मार्च किंवा हे मार्च, एप्रिल महिना असं मिळून ते 3 हप्ते काय 2 हप्ते मिळणार कसं? आणि सगळ्या लाडकी बहिणींसाठी ही काय अपडेट असेल? तर ते तुम्हाला मी आता नोटीस दाखवणार आहे. तर म्हणून आपल्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला लास्ट हप्ता कधी भेटलाय ते कमेंट करा. आणि आता आपण बघूया या. तर ती मी तुम्हाला दाखवणार आहे नोटीस काय आहे. तर आता आपण आता स्क्रीनवर आलेला आहे. तर आता तुम्हाला हे समोर स्क्रीनवरती दिसत असेल नोटीस. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील मागील फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला होता. फेब्रुवारी महिन्याचा जे हप्ता त्या महिला केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे आणि त्यांची जी यादी महिला विभागाकडे आली आहे, त्याच महिलांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यात आले होते. परंतु लाखो महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण अजूनही बाकी असल्यामुळे केवायसी प्रक्रियेमध्ये मुदतवाढ देऊन 30 एप्रिल पर्यंत दिलेली आहे. आता त्या महिलांची केवायसी प्रक्रिया या कालावधीमध्ये पूर्ण झालेली आहे. अशाच महिलांना आणि ज्या महिलांना आतापर्यंतचे म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते आलेले आहेत, अशा महिलांना मार्च महिन्याचा हप्ता हा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे. म्हणजेच मागील महिन्यासारखेच 27 तारखेपासून. तर हे आता तुम्हाला कळालंच असेल, की यामध्ये त्यांनी काय सांगत आहेत आदित्यताई तटकरे. तर ह्यामध्ये आता हे बघा ह्यामध्ये तुम्हाला अनेक नोटीस आली बघा. समोर तुम्हाला ते पण दाखवते बघा. लाडकी बहीण योजना ही सध्या सर्वात जास्त ते जर आहे महाराष्ट्र राज्यात राबवलेली मागील वर्षाची महिलांसाठी सर्वात मोठी महत्वाची योजना बनलेली आहे. या योजनेमध्ये लाभार्थी महिलेला प्रति महिना 1500 रुपयाचा लाभ मिळत असतो. लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या ही केवायसी प्रक्रिया ही पात्र महिलांसाठी बंधनकारक केलेली आहे. सगळ्यांसाठी ई केवायसी बंधनकारक आहेच. त्यामुळे मागील काही महिन्यापासून एक व्यवस्थित प्रक्रिया चालत आहे आणि त्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2026 दिलेली आहे आणि काही कारणास्तव आणि तांत्रिक बिघाडीमुळे प्रत्येक महिन्याचा हप्ता येण्यासाठी विलंब लागत आहे. मार्च महिन्याचा हप्ता एप्रिल महिन्याचे 1500 दिवस ओलांडून सुद्धा पात्र महिलांच्या बँकेच्या जमा झालेल्या नाहीये नाहीये आणि त्याबद्दल अधिकृतपणे कोणतीही सूचना पण आलेली नाहीये. तर मार्च महिन्याच्या 1500 रुपयाचा हप्ता हा पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाऊ शकतो. त्याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया. लाडकी बहीण योजना मार्च हप्ता 1500 रुपये रिलीज डेट. बघा आता हे तुम्हाला दिसलंच असेल. तर ह्यामध्ये अजून नोटीस बघा आता काय आहे. तिथं त्यांनी हे पण दिलेले आहेत नोटीस. सर्वप्रथम आता तुम्ही चेक ह्यामध्ये काय करू शकता आणि तुम्हाला ते हप्ता भेटेल कसं, ते पण तुम्हाला आता तुम्ही बघितलंच आता मी हप्ता कसं भेटेल. आणि ह्यामध्ये जे आहे मुदतवाढ जे आहे हे बघा आता इथं काय लिहिलंय. केवायसी प्रक्रियेमध्ये मुदतवाढ देऊन 30 एप्रिल पर्यंत दिलेली आहे. आता ज्या महिलांची ई-के-वाय-सी प्रक्रिया या कालावधीमध्ये पूर्ण झालेली आहे अशाच महिलांना आणि ज्या महिलांचे आतापर्यंतचे फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते आलेले आहेत अशा महिलांना मार्च महिन्याचा हप्ता हा एप्रिल महिन्याचे शेवटच्या आठवड्यामध्ये दोन्ही मिळून मागील महिन्यासारखे 27 तारखेपासून हप्ते घेऊ शकतात. तर आता त्यांनी हे पण सांगितलेले आहे की दोन्ही मिळून पण देऊ शकतात. आणि राहिली गोष्ट म्हणजे आता तुम्हाला काय करावं लागेल जर हप्ता येत नसेल तर. मार्च महिन्याचा हप्ता येण्यासाठी काय करावे हे बघा. सर्वप्रथम आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे गरजेचे आहे. त्यानंतर तुमची डीबीटी प्रक्रिया ही ऍक्टिव्ह पाहिजे. तुमच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया ही पूर्ण झालेली असावी लागते. त्यानंतर तुमची ई केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली असावी. तुमच्या अर्जामध्ये कोणतेही कागदपत्र गहाळ नसावे किंवा चुकीचे नसावे. कारण की भरपूर जण आता लाडकी बहिणीच्या नावावर पुरुष लोक पण फॉर्म भरलेले आहेत, म्हणून ते तसं त्यांनी हे केलेले आहेत. आता हे तुम्ही खाली पण बघितलं असेल फोटो वगैरे
बघायचं लिहिलं लाडकी बहीण योजना 30 एप्रिल 2026 पर्यंत ई-केवायसी दुरुस्ती संधी आहे. त्यानंतर कदाचित आपल्याला नवीन संधी भेटू शकते असं त्यांनी हे पण सांगितलेले आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही त्या त्यांना ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात येत आहे. आदिती वर्धा सुनील तटकरे. तर आता ह्यांनी तुम्ही बघितलं आता सगळं हे नोटीस त्यांनी काय सांगितलेले आहेत. तर मंत्री महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य. तर तुम्ही सगळा आता हे व्हिडिओ बघितला पण असेल, तर तुम्हाला ह्यामधलं कळालं पण असेल की त्यांनी काय सांगत आहेत. तर त्यामध्ये अजून काय अपडेट आली लवकरात लवकर मी तुम्हाला पाठवणार आहे, तुम्हाला अपडेट देणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमची ई-केवायसी झालेली होती का नाही, तुमचं हप्ता लास्ट कधीपर्यंत आलेला आहे तुम्ही कमेंट करा. मी बघेन मी लवकरात लवकर काय अजून काय असेल मी तुम्हाला सांगेन.